श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या शनिवारी म्हणजेच 25 जुलैला आली आहे आषाढी एकादशी, जिला आपण देवशयनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो. तर ही जी एकादशी आहे तर ती संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. देवशयनी म्हणजेच देवशयनी जातात, म्हणजेच देव निद्रावस्थेमध्ये जातात या एकादशीपासून, आणि म्हणून ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर संपूर्ण 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये निद्रावस्थेसाठी जात असतात, आणि म्हणून हा काळ जो आहे तर तो चातुर्मास म्हणून देखील ओळखला जातो. आणि याच आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात जी आहे तर ती होणार आहे. तर हे एकादशीचं व्रत आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचं आहे. ह्या एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठं महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व या एकादशीला प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते, आणि या दिवशी आपल्याला होता होईल एवढी भगवान श्रीहरी विष्णूची सेवा उपासना करायची असते, पूजा करायची असते, आणि त्यांच्या पूजेसोबतच काही सेवा आणि उपाय देखील केले जातात. आणि अशीच एक महत्त्वाची सेवा किंवा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल, 11 तुळशीच्या पानांचा प्रभावी उपाय नक्की करा. तुमच्या घराची प्रगती थांबलेली असेल तर प्रगतीचे दारे उघडतील. व्यवसाय, उद्योगधंदा, नोकरीमध्ये तुमच्या पतीची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याची योग्य ती माहिती जी आहे तर ती तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आता या आषाढी एकादशीचं महत्त्व हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आषाढी एकादशीचं व्रत केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे देखील आपल्याला प्राप्त होतं. इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असतात, आणि म्हणून बरेच जण बघा या आषाढी एकादशीचं व्रत संकल्पयुक्त करत असतात. तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, 1 तुळशीपत्र, थोडंसं गंगाजल टाकून या पाण्यानं स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायची आहे. यानंतर आपली नित्य देवपूजा करायची आहे. देवघरामध्ये आपल्या विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं किंवा कच्च्या दुधानं अभिषेक करायचा आहे. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच जर तुमच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं अभिषेक करून घेऊ शकता. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं, त्यासोबतच त्यांना 1 तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे, कारण की तुळशीपत्राशिवाय किंवा तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते. म्हणून तुळशीपत्र हे आवर्जून आपण अर्पण करायचं आहे. धूपदीप अगरबत्ती लावायची आहे, आणि नंतरच ही जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे. तर यासाठी आपल्याला तुळशीची 11 पानं लागणार आहेत. तर एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तुळशीला जल अर्पण करत नाहीत. त्यासोबतच तुळशीची पानंसुद्धा तोडणं वर्ज्य मानलं जातं. म्हणून तुम्ही 1 दिवस अगोदरच ही तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडून घेऊ शकता. ही देठासहित असायला हवीत आणि स्वच्छ असावीत, कुठेही फाटलेली किंवा तुटलेली असू नयेत. अशी देठासहित आपल्याला 11 तुळशीची पानं घ्यायची आहेत. तर ही पानं आपण 1 दिवस अगोदर तोडून एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये सुद्धा ठेवू शकतो, तर ती सुद्धा चांगली राहतात. आणि जर तुम्हाला तुळशीची पानं तोडणं शक्य झालं नाही आदल्या दिवशी, तर तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये पडलेली जी पानं असतात तर ती घेतली तरीही चालतील. तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही, त्यामुळे तुम्ही अशी पानंसुद्धा या सेवेसाठी वापरू शकता. यानंतरनं ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, कुंकाचा थोडासा गंध तयार करायचा आहे. आता थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल घाला, किंवा त्यामध्ये
थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा आणि या पेस्टनं बघा आता एक तुळशीची काडी देखील आपल्याला यासाठी लागणार आहे. तर तुळशीच्या काडीनं त्या पानांवरती श्री असं लिहायचं आहे. फक्त श्री हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर तुळशीच्या पानाचा जो गुळगुळीत भाग असतो तर त्या भागावरती आपल्याला श्री हा शब्द लिहायचा आहे. प्रत्येक पानावरती लिहायचा आहे. 11 वेळा 11 पानावरती आपल्याला हा शब्द लिहायचा आहे. थोड्या वेळ आपल्याला हे पान सुकू द्यायचं आहे. सुकल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये हे तुळशीपत्र आपल्याला धरायचं आहे. आता हा उपाय करताना देवघरामध्ये धूप अगरबत्ती ही जी आहे तर ती लावलेली असणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि नंतरनं या उपायाला सुरुवात करायची आहे. तर उजव्या हातामध्ये आपल्याला हे तुळशीपत्र घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे तुळशीपत्र भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. आता प्रत्येक वेळेस असंच करायचं. आपल्याला 11 पानं 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमची व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तुमचा उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल किंवा मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीनं तुळशीपत्राचा हा जर उपाय आपण आषाढी एकादशीच्या दिवशी केला तर तो 100% फलदायी ठरू शकतो. कारण की आषाढी एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया म्हणून देखील ओळखलं जातं आणि तुळशीपत्रांचा पूजेमध्ये भगवान विष्णूंच्या खूप मोठा महत्त्व आहे किंवा मान आहे. त्यामुळे आवर्जून असा हा एक उपाय तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तुमच्या घरामध्ये प्रगतीची दारे जर बंद असतील घरातील तर ती उघडतील. तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल. प्रत्येक कामामध्ये येणारा अडथळा हा नक्कीच दूर होईल.